माझ्या मराठीचे किती बोलू कवतिके परी अमृताती पैजा जिंके असं संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेविषयी ज्ञानेश्वरीत लिहिलं होतं। मराठी भाषेला अनेक वर्षाचा इतिहास आहे। मराठी ही महाराष्ट्रात बोलली जाते, व्यवहारात मराठी भाषेतून होतात। मराठी बोलायला गोड आहे, ऐकायला गोड वाटते। मराठी भाषेचं कौतुक करताना या दोन ओळी सांगून जातात, मराठी ही भाषा नाही तर अस्मिता आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरच धन्य ऐकतो मराठी। आमचं भाग्य की आम्ही मराठी बोलतो। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक वर्ष लढा दिला आणि आता केंद्र सरकारने त्याला मान्यता पण दिली। हे सगळं मराठी भाषेसाठी झालं खरं, पण व्यवहारात मराठी भाषा आहे का, ती बोलली जाते का, ती बोलताना कमीपणा वाटतो का, हे आपण अनुभवतो। सहज आपण कोणत्या सरकारी कार्यालयात गेलो किंवा दुकानात गेलो तरी भाई साहब ये कितने को दिया, ये काम था असं सरकारी कार्यालयात गेलो की बोलतो। मात्र आता मराठी भाषा अभिजात न राहता ती व्यवहारात यावी, तिला प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। काय आहे तो निर्णय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। राज्य सरकारने मराठी भाषेसाठी मोठं पाऊल उचलत सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य केली आहे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल अशा सक्त सूचना पण दिल्या आहेत। आता तुम्ही म्हणाल, केंद्र सरकारची जी कार्यालय असतात किंवा बँका यामध्ये कसं होणार, तर त्यासाठी पण आदेश काढत केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेत कार्यालयात फलक लावणे आता बंधनकारक केलंय। महामंडळ आस्थापना यांना पण मराठी नाव वापरणे हे बंधनकारक असेल। आता तुम्हाला सरकारी कार्यालयात गेल्यावर कर्मचाऱ्यांशी बोलताना कोणत्या भाषेत सुरुवात करू याचा विचार करावा लागणार नाही, कारण सरकारी कार्यालयात गेल्यावर पहिला बोर्ड दिसेल तो म्हणजे मराठीत बोला। सर्व प्रकारच्या सरकारी कार्यालयात प्रस्ताव, कागदपत्रे व्यवहार, टिप्पण्य, आदेश, संदेशवाहन हे आता मराठीतच होणार आहे। विभागाची संकेतस्थळ ही आता मराठीतच होणार, त्यामुळे संकेतस्थळावर इंग्रजीचा फारसा ताण राहणार नाही। आता तुम्ही म्हणाल, सरकारने तर एवढं सगळं केलं, मात्र याची अंमलबजावणी कोण करायला जाणार, किंवा मग अधिकारी मराठीत नाही बोलले तर काय? तर आता अधिकाऱ्यांना पण सरकार सोडणार नाही। जर मराठीत बोलले नाही तर कारवाई होणार अशा सूचना सरकारने दिल्यात आणि जिल्हा मराठी भाषा समिती या सगळ्यांचं नियोजन करेल, त्यावर लक्ष ठेवेल। सरकारने या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं जातंय, कारण मराठी भाषेची साहित्य संमेलन, चिंतन शिबिर घेऊन मराठी भाषेला जरी अभिजात दर्जा दिला तरी जिथून आपला व्यवहार सुरू होतो आणि प्रत्येकाला ज्या ठिकाणी जावं लागतं अशा सरकारी कार्यालयात याची अंमलबजावणी होणं गरजेचं होतं। त्यासाठी सरकारने निर्णय घेतला आणि मराठी भाषा सरकारी कार्यालयात अनिवार्य केली। या पुढच्या काळात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं। तुमच्या या निर्णयाबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।